नंबर 5 तर डोळे बंद, लक्ष कपाळाच्या मध्ये 3 वेळेस दीर्घ श्वास घेऊन ब्रीद इन ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः। श्रीभगवान् उवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन क्लैब्यमात्मकमहपात नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप। अर्जुन उवाच कथं भीष्मम् अहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ईशुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन। गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः। यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्रा कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शेष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपात्ममृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। संजय उवाच एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः। तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तम् इदं वचः। श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूश्च नानुशोचन्ति पंडिताः न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्याः सांस्थितिक्षस्व भारत यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सौमृतत्वाय कल्पते नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः
अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्तः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदाविनाशिनं नित्यं य एनम् अजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम् वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अछेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येते न त्वं शोचितुमर्हसि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारम् अपावृतम् सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि तदा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम् अवाप्स्यसि अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते भयादरणादुपरतं मन्स्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्स्यसि एषा ते विहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम् यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन
निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् यावनर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः कर्मण्येवाधिकारस्ते न कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगस्त्वकर्मणि योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणम् अन्विच्छ कृपणाः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम् कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगम् अवाप्स्यसि अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते दुःखेषु सुखेषु विगतस्पृह वीतराग भयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते यः सर्वत्राननभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति नाद्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वतः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत् मत्परः वशे हि यस्य इन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठति। पुढचा श्लोक 66 नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्। तर न असती नाही आहे बुद्धी, कुणाची बुद्धी नाही आहे? अयुक्तस्य, जो समाहित चित्त नाही, ज्याचा अंतःकरण समाहित एकाग्र नाही. अयुक्त म्हणजे जसं आपण बुद्धियुक्त शब्द वाचला होता, तर तो तसा युक्त की जो एकाग्र चित्तानी बघत नाही स्वतःला, जो समाहित चित्त नाहीये, त्याची बुद्धी नसते, त्याची स्थिर बुद्धी नसते. न असती, स्थिर बुद्धी नसते. न च अयुक्तस्य, आणि जर तो अयुक्त आहे तर त्या अयुक्ताची भावना नाहीये. म्हणजे भावना कशी? आत्मज्ञानच्या विषयी भावना, राग द्वेष वियुक्त वाली भावना आणि सुख दुःखाला सहन करण्यावाली भावना, अशी भावना नाहीये. जो अयुक्त आहे, जो समाहित चित्त नाहीये, त्याची भावना नसती, तशी भावना नसती, स्थिर बुद्धीवाली भावना. आणि ज्याची भावना नसती, न च अभावयत, ज्याची भावना नसते, जो अभावना पूर्ण झालाय, त्याला शांती नसते.
तो कधी शांती प्राप्त करत नाही. ज्याला शांती नाही, अशांतस्य कुतः सुखम, त्याला सुख कुठून भेटणार? कुतः सुखम असा प्रश्न विचारला. म्हणजे थोडक्यात सुख नाहीये त्याला, शांती नाही तर सुख पण नाही. तर संधी आहे न आणि अस्ति मध्ये ना अस्ति संधी आहे. न चा आकार अस्थिचा आकार दोन्ही मिळून आ, नास्ति. बुद्धी, बुद्धीमध्ये विसर्ग होता, विसर्गला र झाला अ पुढं असताना. बुद्धीर अयुक्तस्य, तर बुद्धी ही विसर्गला र झाला, र सोबत अ सोबत जोडला, बुद्धीर अयुक्तस्य, बुद्धिरयुक्तस्य असं. आणि परत च अयुक्तस्य, च आणि अयुक्तस्य मध्ये परत संधी अ आणि अ मिळून आ. आणि परत तिसऱ्या पाद मध्ये च भावयत अभावयत, च आणि अभावयत, च आणि अ मध्ये परत संधी चा भावयत. शांतीर अशांतस्य, शांती ही विसर्ग होता, र झाला श पुढे असताना, तर र अ च्या सोबत जुडला, शांतीर अशांतस्य कुतः सुखम. तर पहिला पाद आहे नास्ति बुद्धिरयुक्तस्य, बुद्धिरयुक्तस्य असं उच्चारण करायचं. दुसरा पाद आहे न चायुक्तस्य भावना, चायुक्तस्य भावना. तिसरा पाद आहे न चा भावयतः, ठीक आहे, न चा भावयतः शांती. तर इथं शांतीर पर्यंत घ्यायचं, र चं उच्चारण करायचं आणि मग तोडून अशांतस्य कुतः सुखम. ठीक आहे, चौथा पाद अशांतस्य कुतः सुखम. ठीक आहे, उच्चारण घेऊयात. नास्ति बुद्धिरयुक्तस्य, नास्ति बुद्धिरयुक्तस्य, न चा युक्तस्य भावना, न चायुक्तस्य भावना, न चा भावयत शांतिर्, न चाभावयत शान्तिर्, अशांतस्य कुतः सुखम. अशान्तस्य कुतः सुखम्. सगळे सोबत. नास्ति बुद्धिरयुक्तस्य, न चायुक्तस्य भावना, न चाभावयतः शांतिर्, अशांतस्य कुतः सुखम. नास्ति बुद्धिरयुक्तस्य, न चायुक्तस्य भावना, न चाभावयतः शांतिर्, अशांतस्य कुतः सुखम. पुढचा श्लोक. इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते, तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावम इवांबसी. इथं उदाहरण देऊन समजवलंय की जर इंद्रियांच्या वशामध्ये आपण, म्हणजे इंद्रियाच्या मनाच्या पाठीमागे, मन इंद्रियांच्या पाठीमागे जर गेला तर तो जसं समुद्रामध्ये नाव हव्याच्या झोक्याने इकडे तिकडे जातो, त्याला त्याची दिशा भेटत नाही, त्याला त्याचा डेस्टिनेशन भेटत नाही. तसं आपण इंद्रिया पण तसं स्वतःला हरून, म्हणजे आपल्याला हरून टाकतो. इंद्रियाणाम ही, इंद्रिया जेव्हा स्वस्वच्या विषयांमध्ये चरताम, चरत असताना, जेव्हा स्वस्वच्या विषयांमध्ये संलग्न आहे इंद्रिया, आणि जो मन अनुविधीयते, मनः अनुविधीयते, त्याचा अनुसरण करतोय, इंद्रियांचा अनुसरण करतोय, त्या त्या विषयामध्ये मन इंद्रियांचं अनुसरण करतोय. तर तो मन कुणाचा मन आहे? तो व्यक्तीचा मन आहे. जो स्थिर पुरुष करण्याचा प्रयत्न करतो तो व्यक्तीचा मन हरती प्रज्ञाम, त्याची प्रज्ञा हरून घेतोय. जर मनाने अनुसरण केलं तर मन काय करणार? त्याची प्रज्ञा, त्याची बुद्धी हरून घेणार आणि त्याला त्या स्थिर बुद्धीच्या डायरेक्शन मध्ये जाऊन नाही देणार. जसं एक्झाम्पल दिलंय, वायुर नावम इव आंबसी. इव शब्द वापरलाय तुलनासाठी. जसं वायू, जी वायू आहे ती नावाला, अंबसी म्हणजे अंबर, अंबसी म्हणजे समुद्र. जसं समुद्रामध्ये हवेद्वारे मोठा मोठा लाटा येतात आणि त्या हवेद्वारे नावची दिशा पण इकडे तिकडे होऊन जाते. तसं मन त्या व्यक्ती सोबत करतोय, त्याची प्रज्ञाला एका डायरेक्शनला जाऊन देत नाही, त्याची डायरेक्शन भूल करतोय असं सांगितलं. तर इथं चर धातू आहे, चरताम मध्ये चर धातू आहे. चर म्हणजे चरणे, जसं बकरी घास चरती
त्या अर्थाचा आहे. पण इथं इंद्रिया आपल्या आपल्या विषयामध्ये चरण करते, आपल्या आपल्या विषयांमध्ये जाते, असा अर्थ आहे. आणि दुसऱ्या पादमध्ये इथं संधी आहे यन मनः, विसर्ग होता, विसर्गला ओकार झाला पुढं असताना, आणि अवग्रह चिन्हच्या पाठीमाग सायलेंट झाला. अनुविधी येते, अनुविधी येते, धा धातू आहे. धा धातू दान करण्यासाठी पण असते, धारण करण्यासाठी पण असते. पण इथं अनु उपसर्ग पूर्वक, वि उपसर्ग पूर्वक, दोन उपसर्ग आहे, अनु उपसर्ग आणि वि उपसर्ग पूर्वक धा धातू आहे. तर अनुविधी येते म्हणजे अनुसरण करणं, पाठीमागं चालणं. जसं मेंढरांचा झुंड, एक मेंढर पुढे चालतोय तर त्याच्या मागे बाकी सारे मेंढर पण चालते असं. तर मन इंद्रियांच्या पाठीमागं त्याचं अनुसरण करतं. आणि दुसरी संधी आहे, संधी नाही इथं, फक्त शब्द जोडला, तद अस्य, तद आणि अस्य शब्द जोडला, तदस्य हरती प्रज्ञा. वायुर, वायु विसर्ग होता, विसर्गला र झाला, र नाच्या वरती चढला. वायुर नावम, म हलंत होता, अर्धा होता, आणि इव, वायुर नावम इव अंबसी, इव आणि अंबसी मध्ये संधी झाली इवांबसी, व आणि अ मध्ये संधी झाली वांबसी असं. अंबसी म्हणजे समुद्र. ठीक. तर पहिला पाद आहे इंद्रियाणाम हि चरताम. आता इथं छंदभंग होतोय, पहिल्या पाद मध्ये पण दुसऱ्या पाद मध्ये पण छंदभंग होतोय, तर उच्चारण मध्ये ते मॅनेज करायचं. इंद्रियाणाम हि चरताम पहिला पाद, यन्मनो विधीयते दुसरा पाद, तदस्य हरति प्रज्ञाम तिसरा पाद, वायुर्नावम इवांभसी चौथा पाद. ठीक. चला उच्चारण घेऊयात. वायुर्नावम इवांभसी, चार शब्द आहेत, वायुर नावम इव अंबसी. तर इवांभसी, इव आणि अंबसीला आपण जोडले, वायुर नावम हे वेगळे वेगळे झाले, इव आणि अंबसीला आपण जोडले, वायुर नावम इवांबसी. ठीक आहे. इंद्रियाणाम हि चरताम, इंद्रियाणां विचरतां, यन्मनोनु विधीयते, जन्मनो विधीयते, तदस्य हरति प्रज्ञाम, तदस्य हरति प्रज्ञां, वायुर्नावम इवांभसी. वायुर्नावम् इवाम्भसि. सगळे सोबत. इंद्रियाणाम हि चरताम, यन्मनोनु विधीयते, तदस्य हरति प्रज्ञाम, वायुर्नावम इवांभसी. इंद्रियाणाम हि चरताम, यन्मनोनु विधीयते, तदस्य हरति प्रज्ञाम, वायुर्नावम इवांभसी. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्मात, तस्मात मध्ये पंचमी विभक्ती आहे. पंचमीचे एक काल आपण अर्थ बघितला होता, उत्पन्न करणे. जसं कामात क्रोध उत्पन्न, क्रोधात मोह उत्पन्न, तसं आता इथं एक दुसरा अर्थ आहे कारण. ठीक आहे. पंचमीचा अर्थ आहे कारण. तर त्या कारणामुळं, म्हणजे वरती जे सांगितलंय वायुर नावम इवा अंबसी, जशी तुलना केलेली, तसं त्या कारणामुळं यस्य, जिस पुरुष की, ज्या पुरुषाची, हे महाबाहो, अर्जुनाला संबोधित केलं, हे महाबाहो, महान बाहू आहेत ज्याचे. ठीक आहे. असा विग्रह होतो. महान बाहू म्हणजे पार गुडघ्यापर्यंत बाहू आहेत ज्याचे, महान बाहू. निगृहीताने सर्वशः, निगृहीत करतोय, कंट्रोल करतोय, इंद्रियांना स्वतःमध्ये वशमध्ये आणतोय. सर्व, सगळ्या प्रकारांमधून, सगळ्या विषयांमधून इंद्रियांना वशमध्ये आणतोय. इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यस, इंद्रियाणी इंद्रियांना इंद्रियांच्या विषयापासून जो कंट्रोल मध्ये आणतोय. तस्य, त्या व्यक्तीची, त्या पुरुषाची, प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली आहे. प्रतिष्ठिता मध्ये प्रतिउपसर्ग पूर्वकष्ठा धातू आहे, आणिष्ठा धातू बसण्या अर्थामध्ये असतो. बसतो तेव्हा आपण स्थिर होतो.
त्यामुळं प्रतिउपसर्गपूर्वक जेव्हा स्था धातू लागली तेव्हा आपण बुद्धीला एकाग्र करतोय, स्थिर होतो असं. आणि प्रज्ञामध्ये ज्या धातू आहे, ज्या अवबोधने, अवबोधन चांगल्या प्रकारे जाणून घेणं. तर उपसर्गपूर्वक लागलाय म्हणजे अजून चांगल्या प्रकारे जाणून घेणं. जेवढं चांगलं जाणतोय त्यापेक्षा अजून चांगलं, म्हणजे अजून डीप मध्ये जाऊन खोलून खोलून सगळ्यांना जाणून घेणं, असं ते प्रज्ञा आहे. प्रज्ञाचा अर्थच असा आहे की आपण एकदम स्वतःमध्ये स्थिर झालेलो आहे. तरी पण तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, क्रिया पण लावलेली आहे सोबत, की त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली आहे, एक जागेवर अजून एकदम स्थिर झाली आहे, त्याला कोणी डगमग करू शकत नाही. असं. तर तस्माद आणि यस्य हा शब्द जोडलाय. तस्माद यस्य शब्द जोडलाय, द य जोडलाय. ठीक. तस्माद यस्य आणि इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यस, इंद्रियाणी इंद्रियाणी इथं शब्द जोडला, आपलं संधी झाली, इकार इकार मोठी इकार, इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य. विसर्ग होता, विसर्गला स झाला, त पुढं असतो. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित. श्लोक नाहीये, फक्त शेवटचे दोन, शेवट आणि चौथा पाठ हा आहे. तिसरा आणि चौथा पाद आहे. तर असे भरपूर सिमिलॅरिटीज पादांचे भेटत राहतील तुम्हाला पुढे पण, पूर्ण अध्यायामध्ये, पूर्ण श्रीमद भगवत गीतामध्ये असे भेटत राहतील. तर पहिला पाद आहे तस्माद यस्य महाबाहो. ठीक. निगृहीतानि सर्वशः, दुसरा पाद. तिसरा पाद इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यस, भ्यस पर्यंत स म्हणायचा, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, चौथा पाद. उच्चारण घेऊया. तस्माद यस्य महाबाहो तस्मात् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सगळे सोबत. तस्माद् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्माद् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तर आज पण सिक्वेन्स मध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच गोष्टी येतात, फक्त एक वेगळ्या वेगळ्या प्रकाराने सांगतात, कारण की तुमच्या डोक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनाने सगळ्या गोष्टी बसल्या पाहिजे. नीट नीट बसल्या तर तुम्ही त्याच्यावर अंमल करू शकता. काय होतं, 50 वेळेस जरी गोष्ट सांगितली तरी पुढे सांगितलंय गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. गुण जे आहेत ते गुणामध्ये वर्तन करत राहतात. ठीक आहे, मी त्याच्यामध्ये लिप्त होत नाही असं सांगून कन्व्हिन्स करतात की जरी तुझे गुणाच्या हिशोबाने जो काम तू करतोय तरी तू त्याच्यामध्ये लिप्त होऊन अडकू नको. आणि अडकतही नाही, फक्त समजलं तर कर्मबंधन मध्ये फसतो आपण. ठीक आहे, त्याच्यामुळे परत परत त्याच गोष्टी फिरून फिरून वेगळ्या पद्धतीने सांगतायत, उदाहरण देऊन सांगतायत, आणि अजून एक दोन गोष्टी तत्वज्ञान मध्ये ऍड होतात. जसं ह्या श्लोक मध्ये जो 66 नंबरचा श्लोक आहे त्याच्यामध्ये नास्ति बुद्धिर्युक्तस्य, याच्यामध्ये एक एक स्टेप करून ते सांगतायत की जर बुद्धियुक्त नाही आहे पुरुष, जर आत्मा ही बुद्धियुक्त नाहीये तर काय होणार, त्याचं चित्त स्थिर नाही राहणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भावना उत्पन्न होत राहतील, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इमोशन्स त्याच्यामध्ये उत्पन्न होत राहतील, आणि त्या इमोशन्सच्या पाठीमाग जाऊन जाऊन त्याला शांती प्राप्त नाही होणार, आणि ज्याला शांती नाही त्याला सुख पण नाही. उदाहरणासाठी आपण समजू की बुद्धियुक्त माणूस बुद्धियुक्त नाहीये. ठीक आहे, त्या माणसाने खूप मोठी एकदम कम्फर्टेबल गाडी घेतलेली, एकदम भारी गाडी घेतलेली. ठीक आहे, समजा खूप महाग आणि खूप कम्फर्टेबल, त्याच्यामध्ये एसी आहे, टेम्परेचर
हातांना स्पर्श करण्यासाठी एकदम टेम्परेचर जसा पाहिजे तसा मेंटेन केलाय. त्या गाडीमध्ये जसा सुगंध पाहिजे, आपल्याला जसा सुगंध कम्फर्टेबल वाटतो, चांगला वाटतो, सुखपूर्वक वाटतो, तो सुगंध पण घेतलाय, त्या गाडीमध्ये लावलाय. ठीक आहे. एसी पण आहे, बसण्यासाठी गादी पण आहे, सगळं आहे. पाहण्यासाठी जो गाडीचा आतून कलर आहे, इंटिरियर आहे, तो पण एकदम भारी आहे, मस्त आहे. हे सगळं असून त्याला स्पर्श पण चांगला होतो गाडीचा, आणि सगळ्या गोष्टी असून साऊंड पण खूप भारी येतो, एकदम मस्त आवाज, म्युझिक चालू आहे. त्या गाडीमध्ये सगळ्या पाचीच्या पाची इंद्रिया आपल्या सुखी झाल्या पाहिजे, पण तरीही त्याची भावना तिथं सुखपूर्वक नाही. शांती नसल्यामुळं, बुद्धियुक्त नसल्यामुळे एवढं सगळं असून पण, चांगला बंगला, मोठा बंगला बांधून पण तो कशात गुंतलेला आहे? तो विचारांमध्ये गुंतलेला आहे. तो कशात गुंतलेला आहे? त्याची बुद्धी युक्त नाहीये, त्याच्यामुळे तो कशात गुंतलेला आहे? तो त्याच्या चित्तमध्ये, त्याच्या मनामध्ये गुंतलेला आहे, आणि तिथं त्याला कंटिन्यू फोन कॉल चालू येतं. ह्या सगळ्या गोष्टी त्याला लागतायत, त्याला फील होत आहेत, पण ते मेसेज आतमध्ये, आत्मापर्यंत जात नाहीये. कशामुळे नाही जाते तो मेसेज आत्मापर्यंत? बुद्धी स्थिर नसल्यामुळं, बुद्धी विचलित असल्यामुळं तो जो स्पर्शचा, जो सुखचा मेसेज आहे, तो आतमध्ये जात नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला सिक्वेन्स समजावं लागेल. तर याच्यामध्ये सिक्वेन्स पुढे सांगितलंय श्लोकमध्ये, की इंद्रिय चरतात मनाच्या, मन इंद्रियांच्या पाठीमागं जातो, इंद्रिय चरतात विषयांना. ठीक आहे, मन पाठीमागं जातो. तर आपल्याला इथं तत्वज्ञान मध्ये एक गोष्ट समजणे गरजेची आहे, की सिक्वेन्स काय आहे. तर सिक्वेन्स काय काय आहे? सगळ्यात सूक्ष्म पुरुष आहे, सगळ्यात सूक्ष्म, आणि त्याच लेवलला प्रकृती आहे. हे पुरुष आहे सगळ्यात सूक्ष्म, त्याच लेवलला प्रकृती आहे. जसा पुरुषचा प्रकृती सोबत संपर्क होतो, कशामुळे होतो? अज्ञानमुळे होतो. अज्ञानमुळं संपर्क झाल्याबरोबर तो काय करणार? त्याच्यामध्ये लिप्त होणार, आणि लिप्त झाल्याबरोबर त्याच्या प्रकृतीमध्ये विकृती चालू होणार. त्या प्रकृतीमध्ये पहिली विकृती होती म्हणजे बुद्धी, डायरेक्शन देते. हा सगळ्यात पहिला स्टेप आहे विकृती बुद्धीचा. ठीक आहे. दुसरा स्टेप आहे अहंकार. तिसरा स्टेप आहे मन चित्त, आणि चौथा स्टेप आहे इंद्रियांचा विषय, आणि पाचवा स्टेप आहे इंद्रिय, स्थूल इंद्रिय. त्याच्या आधी इंद्रियांचा विषय आहे, ज्याला आपण तन्मात्रा म्हणतो. ठीक आहे. तर असा सिक्वेन्स आहे. ह्या सिक्वेन्सला समजल्यानंतर तुम्हाला समजेल की इंद्रिय फिजिकल फॉर्म मधून सूक्ष्म मध्ये येताना आधी काय येतं? तन्मात्रा म्हणजे विषय येतं, आणि त्या विषयाचा पाठीमागं जाती, तर त्याच्या आधी काय आहे? मन आहे. तर मन त्याच्यासोबत त्याच्या पाठीमागं जातो, आणि मन जर गेला तर अहंकार पण जाणार, बुद्धी पण जाणार, आणि आत्मा पण जाणार. हे पहा, मी बायफर्केट केले दोन गोष्ट. थोडस तुम्हाला तत्वज्ञानच्या गोष्टी थोडेसे बायफर्केट करून समजावं लागणार आहेत. ठीक आहे. एक आहे सूक्ष्म, एक आहे स्थूल. समजा हे स्थूल आहे आणि हे सूक्ष्म आहे. ठीक आहे. ह्या स्थूल मधून आपण ग्रहण करतोय, ह्या प्रकारे आपण जगतोय, ह्या प्रकारे आपण करतोय एक, दुसरं ह्या प्रकारे आपण जगतो. ठीक आहे. हे जे सूक्ष्म मध्ये आहेत, याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म जे आहे ते आहे पुरुष म्हणजे आत्मा. ठीक आहे. आणि त्याच लेवलला सेम आहे प्रकृती. ठीक आहे. प्रकृती म्हणजे सत्व रजस तमसचा साम्य अवस्था. तिथं सत्व रजस तमस वर खाली नाही येतं, तिथं साम्य अवस्था आहे. ती विकृत होती आणि बुद्धीमध्ये कन्वर्ट होते. ज्यावेळेस पुरुषासोबत अज्ञानतामुळे संपर्क होतो, त्यावेळेस ही सूक्ष्मता चालू आहे, स्थूल आपलं बाजूला आहे अजून. ठीक आहे, त्याला कन्फ्युज करू नका. ज्यावेळेस पुरुष ही प्रकृती सोबत लिप्त होतो अज्ञानवश, त्यावेळेस प्रकृतीमध्ये विकृती उत्पन्न होती, आणि
बुद्धीचा निर्माण होतो. हा. जसं दुधामध्ये आपल्याला पनीर बनवण्यासाठी आपण लिंबू पिळतो किंवा काहीतरी आंबट गोष्ट जामून वगैरे टाकतो, तर त्याची विकृती झाली, त्याचा विकार, ठीक आहे, चेंज झाला. तर विकृती म्हणजे चेंज, ठीक आहे, आणि त्याच्यातून काहीतरी नवीन पदार्थ तयार. आता प्रकृती आहे जी सम अवस्थामध्ये आहे, एक समान अवस्था, सत्व रजस आणि तमस यांची समान अवस्था. तिथून एक विकार उत्पन्न झाला, त्याच्यामध्ये अज्ञान पडल्यानंतर, लिंबू अज्ञान, तो अज्ञान पडल्यानंतर त्याच्यामध्ये विकार उत्पन्न झाला. काय? बुद्धी. ठीक आहे. पहिला तत्व आहे बुद्धी, महत् तत्व ज्याला आपण. तर असा विकार, विकृती म्हणजे त्याच गोष्ट मधून एक चेंज, एक डिफरन्शिएट, एक, आता तो कशामुळे झाला? आत्मामुळे झाला. तो तसा राहिला तर नाही होणार, तो आत्मामुळे झाला. तो पुरुष त्याच्या सोबत संपर्क मध्ये आला अज्ञानवश, त्याच्यामुळे तो विकृत झाला. विकृत झाल्यानंतर पहिला तत्व बुद्धी, दुसरा तत्व अहंकार. आता त्या बुद्धीपासूनच, त्या बुद्धीपासून काय होतं? त्या बुद्धीपासून अहंकार कसा निर्माण होतो? ज्यावेळेस आपण, आता बुद्धी आहे, पुरुष आहे, पुरुष काय आहे? चेतना आहे. तर ही काय करणार? त्या बुद्धीला, ती बुद्धी डायरेक्शन देणार आता, की इकडं जायचं का इकडं जायचं. ठीक आहे, इकडं गेलो तर ज्या गोष्टी भेटतील, ही माझं आहे, ही माझं नाही, ही प्रकार झाला तर याला लगेच आपण अहंकार म्हणतो. ठीक आहे, जी माझं आहे त्याचा एक चित्त तयार होणार, आणि जी माझं नाही त्याचा पण एक चित्त तयार होणार. हे दोन्ही पण मन आणि चित्त आहेत. ठीक आहे, मन आणि चित्त आहेत. काय? माझं जे आहे ते एक आहे, आणि जे माझं नाही ते एक आहे. दोन गोष्टी निर्माण झाल्या आहेत. ह्या एक स्पेस आहे, ह्या स्पेस मध्ये जर मी असं फिरवतोय तर दोन गोष्टी येतात. एक ही फिरण्याची एक पॅटर्न आहे, तो पॅटर्न एक अस्तित्व आहे, आणि तो स्पेस हा दुसरा अस्तित्व आहे. तर जो स्पेस आहे तो चित्त आहे, हा पॅटर्न जो आहे तो मन आहे. ठीक आहे, हा पॅटर्न मन मध्ये रमून, अहंकार मध्ये रमून काय करतंय? स्पर्श करतंय. कशाला स्पर्श करतंय? लाईटला स्पर्श करतंय, साऊंडला स्पर्श करतंय, स्मेलला स्पर्श करतंय. ठीक आहे, तर हे काय आहेत? सगळे हे तन्मात्र आहेत, आणि यांनी मग मन काय निर्माण करतं? इंद्रिय निर्माण करतं. ठीक आहे, आता इंद्रियापासून पुढं सगळं स्थूल शरीर आहे. इंद्रियाच्या आधी, मनाच्या आधी सगळं तन्मात्रा, आणि मनाच्या आधी सगळं सूक्ष्म शरीर आहे. ठीक आहे, आता आपल्याला बायफर्केट झालं दोन्ही गोष्टी, सूक्ष्म बायफर्केट झालं, स्थूल बायफर्केट झालं. इथं काय सांगितलंय की जो बाहेर, बहिर्मुख राहतो, इंद्रिय काय आहेत? बहिर्मुख आहेत. इंद्रिय अंतर्मुख आहेत का? नाही. आतमध्ये एखादी गोष्ट आहे, तर त्या गोष्टीला आपण इंद्रियांनी पाहतोय का डोळ्यांनी? डोळ्यांनी पाहतोय का आतमधल्या? मी डोळे बंद केले, मला हत्ती, असा पांढरा हत्ती मी पाहतोय, तर तो पांढरा हत्ती मी ह्या डोळ्यांनी पाहतोय का? नाही. तो पांढरा हत्ती कुठे आहे? चित्तमध्ये, मनामध्ये आहे. ठीक आहे, चित्तमध्ये आहे किंवा मनामध्ये आहे. माझा समजला तर मनामध्ये आहे, नाही तर प्रकृतीमध्ये, चित्तमध्ये आहे. ठीक आहे, तर हे इंद्रियापासून जे पण गोष्टी आहेत ते काय येतं? बहिर्मुख आहेत, बाहेरून गोष्टी घेतात. आणि आत्मापासून ज्या गोष्टी आहेत ते काय? अंतर्मुख आहे. आता इथं आपल्याला समजणार की आपल्याला कसं राहून जगायचंय. आपल्याला जर अंतर्मुख राहून जगलो, आत्मामध्ये राहून जगलो, तर आपण बुद्धीच्या द्वारे, मनाच्या द्वारे इंद्रिय, तन्मात्रांना वढू शकतो. इंद्रियांपासून तन्मात्रापर्यंत सूक्ष्म आहे, इंद्रियापासून स्थूल आहे. जर आपण बहिर्मुख राहिलो तर इंद्रियांपासून मनला वढलं जाणार, अहंकारला वढलं जाणार, बुद्धीला वढलं जाणार, आणि आत्माला वढून लिप्त केलं जाणार. दोन बायफर्केशन केले. एक, आत्मामध्ये स्थित झालो तर त्याला वढून आपल्याला शरीराला त्यागता येईल, इंद्रियांना त्यागता येईल,
कर्मबंधनला त्यागता येईल आणि मोक्षला प्राप्त होता येईल. आणि बहिर्मुख राहून केलं तर ते इंद्रिय तन्मात्राला वळतेन, विषयांना वळतेन, मनाला वळतेन, बुद्धीला वळतेन, अहंकाराला वळतेन, आत्माला वडून लिप्त करतील. समजले दोन गोष्टी? आपल्याला काय राहून काम करायचंय? आत्मनिष्ठ. आता समजलं आत्मनिष्ठ राहून म्हणजे काय काम करणं, आत्मतुष्ट राहून काय कसं काम करणं, म्हणजे आपल्याला अंतर्मुख होऊन बाहेरच्या सिच्युएशनला पार पाडायचंय. हँडल. याला आपण म्हणतो, याला मोठे मोठे ज्ञानी संत म्हणतात, तुम्ही फक्त साक्षी बना, दृष्टा बना. तुम्ही फक्त दृष्टा बना. दृष्टा बना म्हणजे द्रष्टा बना, म्हणजे तुम्ही फक्त पहा गोष्टींना, तुम्ही आत्मामधून पहा. तुम्ही जर बहिर्मुख होऊन पाहिलं तर तुम्ही त्याच्यामध्ये लिप्त होऊन जाताल. आत्मामध्ये राहून पाहिलं तर लिप्त होणार नाही. तर इथं सांगितलंय जसं एक फुटबॉल मॅच मध्ये रेफरी सगळं बघत असतो, डिसिजन जे चुकीचं झालंय त्याच्या हिशोबानेच देतात. रेफरी बनायचं आपल्या स्वतःच्या शरीरात. आणि इथं हार जीतनी त्याला फरक पडणार का? नाही. हार जीतनी फरक पडणार का? तो बायस नाही राहायला पाहिजे. त्याचा जर मोह असला एका टीमच्या प्रती तर तो काय करणार? बायस होणार. तर हा आत्माचा जर मोह असला अहंकार मध्ये तर तो लिप्त होणार. मोह असला इंद्रियांमध्ये तरी लिप्त होणार. ठीक आहे. त्याच्यामुळे साक्षी बनून आत्मतुष्ट राहणं. आणि काय सांगितलं की तदस्य हरती प्रज्ञा. मग तो त्याचं मन झाल्यानंतर त्याची प्रज्ञा पण हरली जाते. आता एक एक स्टेप जसं मी सांगितलं की इंद्रियांनी तन्मात्राला हरलं, विषयांना हरलं, ही चरताम म्हणजे तो विषयांना हरतोय. विषयांना तन्मात्राला हरल्यानंतर त्याच्या पाठीमागे काय येणार? मन येणार. मना पाठीमागे काय येणार? अहंकार येणार. अहंकारच्या पाठीमागे काय येणार? बुद्धी येणार. आणि बुद्धी आल्यानंतर काय होणार? तो प्रणश्यती, चेतनाला पण, पुरुषला पण, आत्माला पण वडून घेणार आणि लिप्त करून इंद्रियांच्या पाठीमागच पळवणार. ह्या प्रकारचं सांगितलंय. ठीक आहे. आणि मग नंतर तेच सांगितलं की तस्माद यस्य महाबाहो, की तू जर ह्या सगळ्यांना वश मध्ये केलं, आपल्या इंद्रियांपासून इंद्रियांच्या विषयाला आत्माच्या वश मध्ये केलं तर काय होणार? ह्या सगळ्यापासून तू अलिप्त राहशील. अलिप्त राहशील. ठीक आहे. तर याच्यामध्ये उदाहरण दिलंय की कसं इंद्रिया तुम्हाला बांधतात आणि धरून ठेवतात. की एक छोटा पक्षी असतो, तो त्या एक झाड असतो, त्याच्या पाले मध्ये काटे असतात, ते असं उघडतं आणि बंद होतं. त्याच्यामध्ये पक्षी पडला किंवा त्याच्यामध्ये काही पण आला तर त्याचा तो लगेच बंद होऊन जातो. ठीक आहे. असंच उदाहरण आहे आपल्या बटरफ्लायचं, तितलीचं. ती काय करते? मधुमक्खीचं किंवा कोणत्या पण ह्या गोष्टींचं, ती त्या फुलाच्या मध्ये जाऊन रस काढत असते. आणि रस काढताना तिला माहित आहे की हे फूल बंद होणार आहे, पण तिला वाटतं की हे टाइम आहे अजून, मी निघून जाईल. मग तो फूल हळूहळू बंद होतो आणि हे रस चोखण्यामध्ये, रस ओढण्यामध्ये एवढी लिप्त होऊन जाते की ते फूल बंद होऊन जातं. आता तिला वाटतं की मी खूप थोडा वेळ राहून याच्यामधून परत हे उघडल्यावर मग मी निघून जाईल. पण त्या फुलाला मग हत्ती खाऊन घेतो किंवा दुसरा कोणता तरी जानवर खाऊन घेतो आणि तिथं त्याचा नाश होऊन जातो. ठीक. त्याला ती मधुमाशी असो किंवा तिथली असो, कोणी असो, ते रसामधून काढतात म्हणल्यावर ते पंखुड्यांना तोडायचं त्यांच्यासाठी अवघड काम आहे का? नाही अवघड काम. पण ते एवढ्या गुंतून जातात, एवढ्या रमून जातात त्याच्यामध्ये. तसंच आपण जे 4 आश्रम आहेत, ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, हे आश्रम त्याच्यासाठीच बनवलेत की तुम्हाला दिसतंय तुमची मृत्यू आहे 25-30 वर्षांनी. नॅचरली पाहिलं तर 50-60 वर्षांनी, समजा खूप मोठं आयुष्य तुमचं आहे तर 50-60 वर्षांनी तरी तुमची मृत्यू आहे. तरी आपण कशात गुंततोय? नात्यागोत्यांमध्ये गुंततोय,
पैशामध्ये गुंततोय आणि कितीही लोक माझ्या डोळ्यांसमोर असे येतं, माझ्या स्वतः नात्यामध्ये असे लोक येतं जे त्यांना हालता चालता फिरता काहीच येत नाहीये, तरी लोकांना पैसे दिले तर फोन करून बोलवणार, तू माझे या टायमाला पैसे दे बर का, या टायमाला पैसे माझे पाहिजे मला. मग तिथं वानप्रस्थ आश्रमचा महत्व संपलाय. आजच्या काळामध्ये जर वानप्रस्थ मध्ये कोणी जातच नाहीये. आई वडिलांना जर मुलांनी हाकलून दिलं तरच वानप्रस्थ, तरच वृद्धाश्रम मध्ये जाणार, नाही तर स्वतः होऊन सोडतील का मुलांना आई वडील? नाही सोडणार. हे पण चुकीचं वाटतंय. ते पण आपल्याला चुकीचं वाटतं, म्हणजे मुलं करते आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये सोडते, ते पण चुकीचं वाटतं. पण तिथं काय आहे की तुम्ही स्वतःहून त्याग करताय का? जर तुमचे मुलं सगळे सेटल झालेत, त्यांचं गृहस्थ आश्रम चालू झालंय आणि त्यांना आता कशाचीही गरज नाहीये, आपण का धरून बसायचंय त्यांना? ठीक आहे, नातूंची अपेक्षा, परत त्यांच्या नातूंना मोठं करायचं, त्यांचे लग्न पाहिजे, मग त्यामध्ये आपण काय होतं, आपल्याला सगळं माहिती की आता मृत्यू होणार आहे, याच्यात लिप्त होऊन काय फायदा. मग मृत्यूच्या वेळेस काय होतं, आपली आत्मा तडफडते की मी हे नाही पाहिलं, मी नातू नाही पाहिला, नातू पाहिला तर नातूचं लग्न नाही पाहिलं, नातूचं लग्न नाही पाहिलं तर त्याचं पुढचं नाही पाहिलं. म्हणजे ती जी लिप्तपणा आहे तो सुटतच नाहीये, संपतच नाहीये तो, आणि त्याच्यामुळं परत आपण फिरून त्याच गोत्यामध्ये पडतो. मृत्यू झाल्यानंतर आपली चेतना कशामध्ये गुंतलेली आहे? नातूमध्ये. मग फिरून आपण नावकरी बनून त्याच घरात येतो. ठीक आहे. तर ह्या प्रकारे आपण लिप्त होत राहतो, जसं मधुमाशी किंवा तिथली हे त्याच्यामध्ये गुंतून रस चोखता चोखता त्यांना समजत पण नाही की कधी ते पंखुड्या बंद झाल्या, कधी हत्तीने किंवा दुसऱ्या जनावरांनी त्याला खाऊन घेतलं आणि त्यांचा नाश झाला. परत ते फिरून तेच करतात, परत फिरून तेच करतात. हत्तीला स्पर्श, वेगळ्या वेगळ्या जनावरांना वेगळे वेगळे मोह आहेत, वेगळ्या वेगळ्या इंद्रियांमध्ये गुंतलेले आहेत. मनुष्य एक मात्र आहे की त्याला नॉलेज, त्याला ज्ञान होतंय की मी याच्यामध्ये गुंततोय. त्यांना ज्ञान नाही होत, त्यांना बोध नाही होत त्या गोष्टीचा, पण मनुष्याला बोध होऊन पण तो करतोय, म्हणजे ही अज्ञानवश अज्ञानता आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये किती सुंदर प्रकारे तत्वज्ञानचं पण बायफर्केशन केलं, तत्वज्ञान पण सांगितलं, इंद्रिय कसे हरतात मनाला बुद्धीला हे पण सांगितलं. बुद्धीचा कसा विषय आहे की शांती आपल्याला भेटत नाही, बुद्धीच्या अस्थिर बुद्धीच्या मुळे आपल्याला शांती कशी भेटत नाही. सगळ्या गोष्टी असून आपल्याला शांती नाही, आणि शांती नाही तर सुख नाहीये. जसं उदाहरणसाठी मी सांगितलं गाडीचं उदाहरण, की मी खूप मोठा बंगला बांधला, 1 वर्षापासून मी त्या बंगल्यामध्ये राहतोय, पण 1 वर्षानंतर आता मला त्या बंगल्याचा कोणताही सुख अनुभव होत नाही. खरंय, तुम्हाला गादी नवीन आणली तर नवीन गादी 10 दिवस सुख देणार, 11व्या दिवशी तुम्हाला त्या सुख अनुभव होईल का? सगळ्या गोष्टी नॉर्मल होऊन जातात. मग काय मॅटर करतंय की तुम्ही शांत किती आहात झोपतानी, तेच मॅटर करणार. जर तुम्ही झोपतानी शांत आहात तर मग तुम्हाला गादीची काय गरज आहे? मग तर तुम्ही खाली पण झोपू शकता. मग त्या गादीचं प्रयोजन कुठपर्यंत आहे? काहीच नाही. 10 दिवस नाही, 1 दिवस पण नाही. डोक्याला टेन्शन असलं तर शोरूम मधून गाडी काढली की लगेच बाहेर आल्यावर याचं EMI कसं पे करायचं आणि कसं पैसे आणायचे, कंपनीतून फोन आला आणि इकडं तिकडं पळत राहा. त्या गाडीचा काय अनुभव आहे, तो अनुभव तर आपण घेतलाच नाही. 5-5 कोटी 10-10 कोटीच्या गाड्या येतात, पण त्या लोकांनी त्याचा अनुभव घेऊन पण काय फायदा झाला? जर अशांत आहे तर मन, बुद्धी स्थिर नाहीये, मन अशांत आहे, तर कुतः सुखम, पहिल्या 66 नंबरच्या श्लोक मध्ये शेवटचे जे 2 शब्द येतात, कुतः सुखम, सुख कुठे आहे जर शांती नाहीये तर, असं श्रीकृष्णाने तिथं सांगितलं. ठीक आहे. तर शेवटी आपल्याला काय करायचंय? आत्मामध्ये संतुष्ट राहून 2 बायफर्केशन केलेत. सूक्ष्म मध्ये आत्मामध्ये संतुष्ट राहून सगळ्या गोष्टींना आत्मामध्ये ओढून घ्यायचंय. आत्मापासून आत्मन्येव आत्मना तुष्ट,
तस्य प्रज्ञा प्रतिष्ठा. ठीक आहे, काही प्रश्न असेल तर विचारा. उद्याचे पण श्लोक खूप भारी आहेत. उद्या शेवटचे येतं आणि खूप उदाहरण देऊन भारी भारी गोष्टी सांगितलेल्या आहेत. 2-3 उदाहरण दिले. मोठे मोठे उदाहरण दिलेले आहेत. काही प्रश्न असतील तर विचारा. मग शांतीपाठ घेऊयात. कमरपाठ मानसर, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत. दीर्घ श्वास भरून देह शांतिरंतरिक्षं शांति, पृथ्वी शांतिराप शांतिरौषधय शांति, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.